तुम्हाला कदाचित माहिती असेल की खेळाडू आणि क्रीडापटूंना आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींपेक्षा तग धरण्याची क्षमता जास्त असते, बरोबर? यांच्या सरावामुळेच हे घडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर यांच्या स्नायू पेशींमध्ये बघितलं तर यांच्या सरावामुळे यांच्यामध्ये काहीतरी जास्त प्रमाणात तयार व्हायला सुरुवात होते. हे नेमकं आहे तरी काय, आणि हे खेळाडूंमध्येच का जास्त प्रमाणात आहे? याचमुळे यांना जास्ती तग धरण्यात मदत होते का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला पेशीमध्ये नेमकी श्वसनक्रिया होते कुठे हे शोधण्याची आवश्यकता आहे. कारण आपण पाहिलंय की श्वसनामुळेच आपल्याला ऊर्जा मिळते. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं की पेशी ग्लुकोजच्या रेणूमधून ऊर्जा मुक्त करतात. याच्या आपण दोन शक्यता पाहिल्या. एक म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीत, ज्याला आपण ऑक्सिश्वसन म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते. आणि याची दुसरी शक्यता, ज्याला आपण विनॉक्सी श्वसन किंवा किण्वन असं म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला लॅक्टिक आम्ल आणि थोडीशीच ऊर्जा मिळते. आपल्याला हे सगळं तर माहितीये. चला तर आपण पुढे जाऊया. या सगळ्या क्रिया आपल्या पेशीमध्ये घडत आहे, बरोबर? आपल्याला हा प्रश्न आहे की पेशीच्या नेमक्या कोणत्या भागात या क्रिया घडत आहेत. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ग्लुकोजचं विघटन ही एका टप्प्याची प्रक्रिया नक्कीच नाही. हे करण्यासाठी अनेक टप्पे लागतात. असं नाही की ऑक्सिजन ग्लुकोजमध्ये मिसळला आणि आपल्याला कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि भरपूर ऊर्जा मिळाली. यामध्ये अजून अनेक गोष्टी घडतात. आणि गंमत माहितीये, असं दिसून येतं की यातले काही टप्पे पेशीच्या एका भागात घडतात, तर इतर टप्पे पेशीच्या दुसऱ्या भागात घडतात. आपल्याला सगळे टप्पे शिकायचे आहे का? नाही. याच्या मध्यभागी अनेक टप्पे आहे. आपण फक्त श्वसनाचा पहिला टप्पा शिकूया. असं लक्षात येतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचं श्वसन करायचं असेल, ऑक्सिश्वसन किंवा इनऑक्सी श्वसन, या दोन्हीचा सगळ्यात पहिला टप्पा एकच आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये ग्लुकोजचं 2 तुकड्यांमध्ये विभाजन होतं आणि त्यामध्ये आपल्याला पायरुव्हिक आम्ल मिळतं. आणि ही श्वसनाची प्रक्रिया असल्यामुळे मला थोडीशी ऊर्जा देखील मिळते. आता पायरुव्हिक आम्ल म्हणजे नेमकं काय? हा एक नवीन शब्द आहे. आपण याची थोडीशी माहिती घेऊया. असं लक्षात येतं की ग्लुकोजच्या रेणूमध्ये जर 6 कार्बनचे अणू आहेत, तर पायरुव्हिक आम्लाच्या रेणूमध्ये 3 कार्बनचे अणू आहेत. मला याचा असा विचार करायला आवडतो की ग्लुकोजचा रेणू 2 पायरुव्हिक आम्लांच्या रेणूमध्ये विघटित होत आहे. जेव्हा ग्लुकोजचं विघटन पायरुव्हिक आम्लामध्ये होतं, या प्रक्रियेला आपण म्हणतो ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलिसिस. यामध्ये ग्लायको या शब्दाचा अर्थ ग्लुकोज आणि लायसिस म्हणजे विघटन असा आहे. आणि जेव्हा याच पायरुव्हिक आम्लाचं विघटन ऑक्सिजनच्या मदतीने होतं, तेव्हा आपल्याला ऑक्सिश्वसन मिळतं, ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते. दुसरीकडे जेव्हा पायरुव्हिक आम्लाचं विघटन ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होतं, तेव्हा आपल्याला विनॉक्सी श्वसन मिळतं. पण तुम्हाला या दोन्ही क्रियांमधला एक महत्वाचा फरक माहिती आहे? जेव्हा पायरुव्हिक आम्लाचं विघटन ऑक्सिजनच्या मदतीशिवाय होतं, तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळत नाही. म्हणूनच पायरुव्हिक आम्लामधून ऊर्जा मुक्त करण्यासाठी ऑक्सिजनची उपस्थिती असणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणजेच ऑक्सिश्वसन होणं सर्वात महत्वाचं आहे. आता आपण बघू शकतो की ग्लुकोजचं विघटन जेव्हा ऑक्सिश्वसनामध्ये होतं, तेव्हा आपल्याला 2 टप्प्यांमध्ये ऊर्जा मिळते. तेच जेव्हा ग्लुकोजचं विघटन विनॉक्सी श्वसनामध्ये होतं, तेव्हा आपल्याला एकाच टप्प्यामध्ये ऊर्जा मिळते आहे. आपण आता आपल्या मूळ प्रश्नावर येऊया. या सगळ्या क्रिया होतात तरी कुठे? तर असं लक्षात येतं की जिथे आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता नाही आहे, या क्रिया पेशीद्रव्यामध्ये होतात. पेशीद्रव्य म्हणजे नेमकं काय आठवतं का? ही जर एका प्राण्याची पेशी आहे, हा संपूर्ण ठिपकेदार भाग हे पेशीद्रव्य आहे. इथेच सर्व विनॉक्सी श्वसनाशी संबंधित गोष्टी घडतात. ग्लुकोजच्या विघटनाचा पहिला टप्पा पायरुव्हिक आम्ल तयार करणे हे पेशीद्रव्यामध्ये होतं. सोबतच किण्वन प्रक्रिया ही सुद्धा पेशीद्रव्यामध्ये होते. दुसरीकडे जर आपल्याला ऑक्सिश्वसन हवं आहे, तर हे घडतं तंतुकणिकेमध्ये. म्हणजेच ग्लुकोजच्या विघटनाचा पहिला टप्पा म्हणजेच ग्लायकोलिसिस झाल्यानंतर पायरुव्हिक आम्लाला तंतुकणिकेमध्ये प्रवेश करावा लागतो. सोबतच ऑक्सिजनला देखील तंतुकणिकेमध्ये प्रवेश करावा लागतो आणि तिथेच ही अभिक्रिया घडून येते. म्हणजेच तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया हीच पायरुव्हिक आम्लामधून ऊर्जा मुक्त करते आणि म्हणूनच तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणतात.
आता विचार करा, खेळाडूंच्या पेशींमध्ये सगळ्यात जास्त काय असेल? तुमचं उत्तर जर तंतुकणिका असेल तर तुम्ही अगदी बरोबर आहात. खेळाडूंमध्ये त्यांच्या सरावामुळे तंतुकणिकांची संख्या वाढते. शास्त्रज्ञांना तर असं पण आढळलं आहे की खेळाडूंमध्ये सामान्य व्यक्तींपेक्षा सुमारे दुप्पट तंतुकणिका असतात. याचाच अर्थ जेव्हा तुम्ही नियमित सराव करता तेव्हा तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांपैकी एक हा बदल आहे. हे खूपच सुंदर आहे, बरोबर? आता तंतुकणिकेमधून मुक्त झालेली ऊर्जा सर्व पेशींना कार्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते, बरोबर? आपण असाच अंदाज लावूया. पण माहितीये, असं घडत नाही. ग्लुकोजचं किंवा पायरुव्हिक आम्लाचं विघटन करून बाहेर पडलेली ऊर्जा पेशीद्वारे वापरली जात नाही. तर ही ऊर्जा अजून एका रेणूमध्ये साठवली जाते, ज्या रेणूला आपण एटीपी असं म्हणतो. आता हे एटीपी आहे तरी काय? याचं पूर्ण नाव आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. पण आपण एवढं लांबलचक नाव नाही घेऊया, आपण एटीपी लक्षात ठेवूया. आता हा एटीपी आहे तरी काय, हे आपण अधिक समजून घेऊया. तर बघा, श्वसनामध्ये आपल्याला ग्लुकोजच्या रेणूचं विघटन करायचं आहे, बरोबर? पेशी काय करतात? ग्लुकोजचा रेणू उघडतात आणि त्यामधून ऊर्जा मुक्त करतात. पण ही ऊर्जा वापरण्याऐवजी पेशी ती ऊर्जा घेतात आणि अजून एका रेणूमध्ये साठवतात, ज्याला आपण एटीपी म्हणतो. म्हणजेच ग्लुकोज मधून एटीपी मध्ये ऊर्जा हस्तांतरणाचा काम सुरू आहे. पण पेशी असं का करतात? कारण जेव्हा ग्लुकोजचं विघटन होतं त्यामधून खूप ऊर्जा बाहेर पडते आणि पेशींना त्यांचं कार्य करण्यासाठी एवढ्या ऊर्जेची आवश्यकता नाही. ही त्यांच्यासाठी भरपूर जास्त आहे आणि म्हणूनच ते ती ऊर्जा लहान संयुगांमध्ये साठवतात. आणि जेव्हा पेशींना कोणतीही ऊर्जा हवी असते कार्य करण्यासाठी, तेव्हा ते फक्त एटीपी उघडतात आणि त्यांना जेवढी ऊर्जा हवी असते तेवढी त्यांना मिळते. हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण ऊर्जेचा चलनाप्रमाणे विचार करूया. तर ग्लुकोज जर 2000ची एक मोठी नोट आहे, तर एटीपी ही माझी 10 रुपयाची लहानशी नोट आहे. आता जर मला पाणीपुरी किंवा आईस्क्रीम खायचं असेल तर मी 2000ची नोट नेईल का? नाही बुवा, मी तर 10 रुपयाचीच नोट नेईल. या 10 रुपयामध्ये माझं काम होऊन जाईल. पण जर मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल, मला खरेदी नाही करायची, फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे न्यायचे आहे, तर मी 10 रुपयाच्या नोटा नेईल का? नाही, तर मी 2000ची एकच नोट नेईल, कारण 10 रुपयाच्या नोटांनी माझं पाकिट भरून जाईल. याचप्रमाणे पेशींना कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही छोटीशी आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठी एटीपी योग्य आहे. तेच जर मला ऊर्जा एका पेशीतून दुसऱ्या पेशीकडे न्यायची असेल तर मी ग्लुकोज मध्ये नेईन. आणि एटीपी वापरण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की ग्लुकोज मधून ऊर्जा मुक्त करणे हे एका टप्प्याची प्रक्रिया नाही. आपल्याला आधी पायरुव्हिक आम्ल मिळतं आणि त्याच्यानंतर त्यातून ऊर्जा बाहेर पडते. दुसरीकडे एटीपी हा एकच टप्पा आहे. याचमुळे पेशींना एटीपी वापरणं खूप सोपं आहे. आणि आपण जर आता मागे गेलो तर तंतुकणिका फक्त ऊर्जा मुक्त करत नाही आहे, ती मुक्त केलेली ऊर्जा एटीपी मध्ये साठवते आहे आणि मग एटीपी ऊर्जा बाहेर देत आहे. आपण जर आकडेवारी पाहिली तर तंतुकणिका एका ग्लुकोजच्या रेणूपाठी 36 एटीपी देत आहे आणि ग्लुकोजचं विघटन जेव्हा पायरुव्हिक आम्लामध्ये होते आहे तेव्हा आपल्याला मिळत आहेत 2 एटीपी. आता आपण पाहू शकतो की ऑक्सिश्वसनामध्ये आपल्याला 36 अधिक 2 म्हणजे जवळपास 38 एटीपी मिळत आहे. हा एक पाठ्यपुस्तकाचा आकडा आहे. हा बदलू शकतो. हा निश्चितपणे त्यापेक्षा कमी सुद्धा असू शकतो. पण किण्वन किंवा विनॉक्सी श्वसनादरम्यान मला फक्त 2च एटीपी मिळत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये मला कुठेच ऊर्जा मिळत नाही आहे. म्हणूनच आपली बहुतेक ऊर्जा ऑक्सिश्वसनामुळे येते, ज्यामुळे तंतुकणिका ही आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. चला तर आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो याची एकदा उजळणी करूया. तर आपण पाहिलं की श्वसनाचा पहिला टप्पा हे ग्लायकोलिसिस किंवा ग्लुकोजचं विघटन आहे, ज्यामध्ये ग्लुकोजचं विघटन पायरुव्हिक आम्लामध्ये होतं आणि आपल्याला थोडीशी ऊर्जा मिळते. यानंतर आपण हे पाहिलं की आपल्याला विनॉक्सी श्वसन किंवा किण्वन करायचं असेल तर ती प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये होते. आणि आपण सगळ्यात शेवटी हे पाहिलं की आपल्याला जर ऑक्सिश्वसन हवं असेल
तर ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये घडते. म्हणजेच पायरुव्हिक आम्ल आणि ऑक्सिजनला तंतुकणिकेमध्ये प्रवेश करावा लागतो आणि तंतुकणिका पायरुव्हिक आम्लामधून ऊर्जा मुक्त करते. आपण हे सुद्धा पाहिलं की ही ऊर्जा ATP नावाच्या छोट्या संयुगांमध्ये साठवली जाते आणि जेव्हा पेशींना ऊर्जा हवी असते तेव्हा पेशी ATP उघडतात. चला तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.